शनिवार 24 जानेवारी रोजी सोलापुरात भव्य गोल रिंगण व पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे, अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पंढरीच्या माघवारी निमित्त यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सोलापुरात भव्य गोल रिंगण व पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे, अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली। दुपारी 3 वाजता श्री मार्कंडेय मंदिर येथे पालखी पूजन होऊन नित्यनेम भजनानंतर दुपारी 4 वाजता नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर अश्वांचा भव्य गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे। माघवारी दरम्यान एकूण 5 रिंगण सोहळे विविध ठिकाणी होणार असून 28 जानेवारी रोजी पंढरपूर येथे अंतिम उभा रिंगण होईल। या सोहळ्यास हजारो वारकरी उपस्थित राहणार आहेत। माघवारी पालखी सोहळ्यातील भव्य रिंगण सोहळा येणाऱ्या 24 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजता नार्थकोट प्रशाला मैदान सोलापूर या ठिकाणी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या संयोजनातून संपन्न होत आहे। तेव्हा या रिंगण सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन होऊन अश्वाच्या पूजनाने प्रारंभ होणार आहे। परिसरातील सर्वच भाविकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून सहकार्य करावं ही विनंती। या पत्रकार परिषदेस बळीराम जांभळे, ज्योतिराम चांगभले, संजय पवार, किसन कापसे आदी उपस्थित होते।